नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्याकडे भूगोलाच्या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित काही नोट्स आहेत. पण थांबा, हे ऐकून लगेच पुस्तक उघडायला जाऊ नका, कारण वरवर पाहता हे प्रकरण फक्त प्रदूषण, कचरा आणि झोपडपट्ट्यांबद्दल असलं तरी आपण जरा खोलात शिरल्यावर लक्षात येतं की ही केवळ पर्यावरणाची नाही, तर माणसांच्या संघर्षाची, त्यांच्या आकांक्षांची आणि विकासाच्या दोन टोकांच्या वास्तवाची गोष्ट आहे. अगदी. आज आपण फक्त समस्या म्हणून याकडे पाहणार नाही, तर या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत ह्याचा माग काढणार आहोत. म्हणजे बघा, विकासाची एक बाजू औद्योगिकीकरण आणि प्रगती दाखवते, पण त्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे प्रदूषित नद्या, विषारी हवा आणि शहरांमध्ये तयार होणारी बकाल वस्ती. बरोबर. एका गोष्टीचा परिणाम दुसऱ्यावर कसा होतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. चला तर मग हे सगळे धागेदोरे एकमेकांत कसे गुंतले आहेत हेच समजून घेण्याचा प्रयत्न करू. सुरुवात आपल्या जीवनरेषेपासून म्हणजेच पाण्यापासून करूया. या नोट्समधलं दिल्लीजवळचं यमुनेचं फेसाने भरलेलं चित्र अक्षरशः अंगावर येतं. हो ना. ही फक्त एक नदी नाही, तर एका मोठ्या संकटाचं प्रतीक आहे. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तारामुळे आपल्या नद्यांची काय अवस्था झाली आहे हे यातून स्पष्ट दिसतं. आणि या समस्येचं मूळ खूप खोलवर आहे. स्रोतांमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की यासाठी उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. विशेषतः चामडे, कागद, कापड आणि रसायन उद्योग, जे प्रक्रिया न केलेलं विषारी पाणी थेट नदीत सोडतात. आपल्याकडे गंगा आणि यमुना या दोन महत्वाच्या नद्यांचा डेटा आहे. कानपूरच्या त्या चामड्याच्या फॅक्टरीया, वाराणसी आणि कोलकात्यासारख्या शहरांमधलं लाखो लिटर घरगुती सांडपाणी, हे सगळं थेट गंगेत जातं. म्हणजे आपण जे नद्यांना इतकं पवित्र मानतो त्यांनाच आपण कचराकुंडी म्हणून टाकलं आहे. यमुनेची गोष्ट तर आणखीनच गंभीर वाटते. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सिंचनासाठी इतका प्रचंड पाणी उपसा होतो की नदीचं पात्रच कोरडं पडतं. हो. आणि पुढे दिल्लीत तिच्यात फक्त सांडपाणी आणि औद्योगिक कचराच उरतो. बरोबर. आणि या स्रोतांमध्ये फक्त उद्योगांवर बोट नाही ठेवलेलं. अच्छा. शेतीत वापरली जाणारी कीटकनाशकं आणि खतं जी पावसाच्या पाण्यासोबत नद्यांमध्ये वाहून येतात, ती सुद्धा तितकीच घातक आहेत. आणि मग सांस्कृतिक बाजूही आहेच. हो. धार्मिक विधी, यात्रा, यातून निर्माण होणारा कचरा, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आपल्या नद्या आज मृत्यूच्या दारात उभ्या आहेत. आणि याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. जागतिक आरोग्य संघटनेचा एक आकडा मला खूपच धक्कादायक वाटला. कोणता? भारतातील जवळपास 1/4 सांसर्गिक रोग पाण्यामुळे होतात. 1/4? हो. डायरिया, हेपटायटिस ही यादी खूप मोठी आहे. हो. आणि म्हणूनच नमामी गंगेसारखे मोठे कार्यक्रम हाती घ्यावे लागले. या कार्यक्रमाचा उद्देश फक्त नदी स्वच्छ करणे नाही, तर तो खूप व्यापक आहे. यात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्लांट उभारणे, नदीच्या काठावर वनीकरण करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये जनजागृती करणे, या सगळ्याचा समावेश आहे. म्हणजे लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. खूपच. कारण जोपर्यंत लोकांचा सहभाग मिळत नाही तोपर्यंत कोणतेही सरकारी कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. आपण पाण्याबद्दल बोललो, जे जीवन देतं. पण आता त्या हवेबद्दल बोलूया, जिच्याशिवाय आपण एक क्षणही जगू शकत नाही. आणि हीच औद्योगिक वाढ त्या हवेतही विष कालवत आहे. हो. या नोट्समधली एक गोष्ट मला खूपच गंभीर वाटली. ती म्हणजे जागतिक आरोग्य संघटना वायू प्रदूषणाला जगातील सर्वात मोठा पर्यावरणीय आरोग्य धोका मानते. हो. आणि हे विशेषण ते सहजपणे वापरत नाहीत. याचा अर्थ असा आहे की इतर कोणत्याही पर्यावरणीय धोक्यापेक्षा, मग तो पाणी प्रदूषण असो किंवा इतर काही, वायू प्रदूषणामुळे जगात जास्त लोकांचा जीव जातो. अगदी. याचं मुख्य कारण म्हणजे जीवाश्म इंधनांचा वापर. कोळसा, पेट्रोल, डिझेल जाळल्यामुळे सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड्स हवेत मिसळतात, जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत विषारी आहेत. आणि यामुळेच शहरांवर स्मॉग किंवा धुरक्याची चादर पसरलेली दिसते. हो. ही काही साधी धुकं नाहीत, तर धूर आणि धुक्याचं विषारी मिश्रण आहे. याचा आपल्या श्वसन संस्थेवर, मज्जा संस्थेवर आणि अगदी रक्ताभिसरण प्रणालीवरही परिणाम होतो. हे वाचूनच भीती वाटते. इतकंच नाही, तर यामुळे आम्ल पावसासारखी म्हणजे ॲसिड रेनची समस्याही निर्माण होते. अच्छा. हवेतील हे विषारी वायू पाण्याच्या वाफेसोबत मिसळतात आणि पावसाच्या रूपात जमिनीवर येतात.
ज्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते, इमारती खराब होतात. हा एक असा छुपा शत्रू आहे जो हळूहळू आपलं सगळं काही नष्ट करत असतो. आणि प्रदूषणाचा हा प्रकार फक्त जमिनीवर किंवा हवेतच मर्यादित नाहीये. नाही? मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. आपल्या स्रोतांमध्ये ध्वनी प्रदूषणाचाही उल्लेख आहे, पण तो शहरांबद्दल नाही तर महासागरांबद्दल आहे. नैसर्गिक आवाजाची पातळी 10 पटीने वाढली आहे. 10 पटीने? थांबा, म्हणजे समुद्राखालचं जग जे शांत आणि गूढ असायला हवं, हो, तिथे आता 24 तास वाहतुकीचा गोंगाट सुरू आहे. एक प्रकारे तसंच. हे तर एखाद्या व्यस्त हायवेच्या बाजूला घर असण्यासारखं झालं. तिथले देवमासे, डॉल्फिन आणि इतर जीव एकमेकांशी संवाद कसा साधत असतील? बरोबर, हाच तर मुद्दा आहे. त्यांचे संवाद, शिकारीचे संकेत, स्थलांतराचे मार्ग सगळंच विस्कळीत होतं. बापरे. हा एक अदृश्य पण तितकाच विनाशकारी प्रदूषण आहे. आपण जमिनीवरच्या गोंगाटाबद्दल बोलतो, पण पाण्याखाली एक अख्खं जग आहे जे या मानवनिर्मित आवाजामुळे घुसमटत आहे. हे सगळं प्रदूषण, मग ते पाण्याचं असो, हवेचं असो किंवा आवाजाचं, याचं केंद्रस्थान म्हणजे आपली शहरं. आणि याच शहरांमध्ये विकासाची दुसरी, अधिक गडद बाजू दिसायला लागते. आपल्या स्रोतांमधलं एक व्यंगचित्र यावर अचूक बोट ठेवतं. एक व्यक्ती समुद्राचा देखावा पाहण्यासाठी पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाते. पण कचऱ्याचा ढिगारा तिथेही पोहोचलेला असतो. हो. ते व्यंगचित्र खूप मार्मिक आहे. ते दाखवतं की आपण निसर्गालाच कचऱ्याखाली दडपून टाकत आहोत. आणि आकडेवारी तर त्याहूनही वाईट आहे. हो, अनेक भारतीय शहरांमध्ये 30 ते 50% कचरा गोळाच केला जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. तो रस्त्यांवर, मोकळ्या जागांवर साचून राहतो. आणि मग त्यातून रोगराई पसरते. अगदी टायफॉइड, कॉलरा यांसारख्या आजारांना हे एक प्रकारे आमंत्रणच आहे. आणि या शहरांमध्ये फक्त कचराच नाही, तर माणसंही मोठ्या संख्येने येत आहेत. हो, स्थलांतर. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कमी झाल्यामुळे आणि शहरांमध्ये मजुरांची मागणी वाढल्यामुळे स्थलांतराचा लोंढा सुरू आहे. या नोट्समध्ये रमेशची एक केस स्टडी आहे, जी या स्थलांतराचं मानवी रूप आपल्यासमोर ठेवते. रमेशची कथा ही लाखो लोकांची कथा आहे. तो ओडिशाच्या एका लहान गावातून कामाच्या शोधात बाहेर पडतो. तो एक कुशल वेल्डर आहे. हो, आणि देशभरात फिरून काम करतो. तो वर्षाला 20,000 रुपये घरी पाठवतो. विचार करा, वर्षाला 20,000 रुपये. कदाचित शहरातल्या माणसासाठी ही रक्कम खूप मोठी नसेल. नाही, पण रमेशच्या कुटुंबासाठी ती जीवनरेखा आहे. आणि ही जीवनरेखा टिकवण्यासाठी त्याला आपलं अख्खं कुटुंब, आपलं गाव सोडून परक्या शहरात एकटं राहावं लागतं. हेच स्थलांतराचं खरं मानवी दुःख आहे, जे आकडेवारीच्या पलीकडचं आहे. अगदी बरोबर. यावरून हेही लक्षात येतं की बहुतांश स्थलांतरित, विशेषतः पुरुष, शहरांमध्ये अत्यंत कमी पगाराच्या अनौपचारिक क्षेत्रात काम करतात. बरोबर. त्यांना तिथे कुटुंबाला आणून ठेवणं परवडत नाही. त्यामुळे ते एकटेच राहतात, कुटुंबापासून दूर. हा एक मोठा सामाजिक आणि भावनिक संघर्ष आहे. आणि या लोकांना शहरात परवडणारी घरं मिळत नाहीत. त्यामुळे ते मिळेल त्या जागेत मिळेल तसं घर करून राहतात. आणि यातूनच झोपडपट्ट्यांची समस्या निर्माण होते. धारावीचं उदाहरण तर जगप्रसिद्ध आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी. धारावी हे विरोधाभासाचं उत्तम उदाहरण आहे. स्रोतांमधील वर्णन आपल्याला 2 वेगवेगळी चित्र दाखवतं. एका बाजूला तात्पुरती, दाटीवाटीने उभी असलेली घरं, गंजलेल्या लोखंडी पायऱ्या, उघडी गटारं आणि कचऱ्याचे ढीग आहेत. काही गल्ल्या इतक्या अरुंद आहेत की तिथून सायकल सुद्धा जाऊ शकत नाही. बरोबर. पण दुसऱ्या बाजूला ह्याच धारावीमध्ये एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था चालते. हो, एक अनौपचारिक अर्थव्यवस्था. मातीची भांडी, चामड्याच्या वस्तू, कपड्यांवरची कलाकुसूर, फर्निचर, अशा अनेक मौल्यवान वस्तू इथे तयार होतात. एकेकाळी समुद्राचा भाग असलेली ही जागा आज मुंबईच्या अर्थव्यवस्थेचं एक छुपे इंजिन बनली आहे. हे दोन्ही एकत्र कसं नांदतं? हाच तर मुंबईचा किंबहुना अनेक भारतीय शहरांचा आत्मा आहे. धारावी हे फक्त झोपडपट्टी नाही. ते एक उद्योग केंद्र आहे. अगदी. ते एक प्रचंड मोठं अनौपचारिक उद्योग केंद्र आहे. तिथे जे कौशल्य आणि जी उद्यमशीलता आहे ती अविश्वसनीय आहे. पण प्रश्न हा आहे की ह्या उद्यमशीलतेची आपण काय किंमत वसूल करत आहोत? म्हणजे त्यांना स्वच्छ पाणी, शौचालय, योग्य गटार व्यवस्था यांसारख्या मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित ठेवून इथे राहणाऱ्या लोकांचं जीवनमान अत्यंत निकृष्ट आहे, ज्यामुळे आरोग्य आणि सामाजिक समस्या वाढतात. म्हणजे आपण एका बाजूला त्यांच्या कौशल्याचा आणि श्रमाचा फायदा घेतो, पण दुसऱ्या बाजूला त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारतो. हे चित्र खूपच विदारक आहे.
पण या सगळ्या गंभीर समस्यांनंतर आपल्या स्रोतांमध्ये काही आशेचे किरण दाखवणारी उदाहरणंही आहेत. हो आहेत. जमिनीच्या अवनतीवर म्हणजे लँड डिग्रेडेशनवर मात कशी करता येते याचं एक उदाहरण खूप प्रभावी आहे. हो, मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्याचं उदाहरण खरंच खूप प्रेरणादायी आहे. हा एक अत्यंत मागासलेला आदिवासी बहुल जिल्हा आहे. अच्छा. तिथली जमीन जंगलतोड आणि चुकीच्या शेती पद्धतींमुळे नापीक झाली होती. पण तिथे सरकारी आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यात आला. आणि या कार्यक्रमाच्या यशाचं श्रेय कोणाला जातं? या यशाचं मुख्य कारण म्हणजे लोकांचा सहभाग. लोकांचा सहभाग. हो, तिथल्या भिल्ल समाजाने स्वतः पुढाकार घेऊन सामायिक मालमत्ता संसाधनांचं पुनरुज्जीवन केलं. त्यांनी प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावलं, कुरणांवर गवत लावलं हां. आणि सामाजिक कुंपण घालून गुरांची अनियंत्रित चराई रोखली. आता ते जनावरांना गोठ्यातच चारा देतात. म्हणजे छोटे छोटे बदल. हो, हे छोटे छोटे बदल वाटत असले तरी त्याचा एकत्रित परिणाम खूप मोठा झाला. जमिनीची धूप थांबली आणि तिची गुणवत्ता सुधारली. म्हणजे जेव्हा लोक स्वतःच्या संसाधनांची जबाबदारी स्वतः घेतात तेव्हा खरा बदल घडतो. अगदी. तळागाळातून सुरू झालेल्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं. असंच एक उदाहरण मेरठ जवळच्या दौराला गावचं आहे, जिथे लोकांनी औद्योगिक प्रदूषणाविरोधात आवाज उठवला. ते उदाहरण खूप महत्त्वाचं आहे, कारण ते दाखवतं की सामान्य नागरिक एकत्र आल्यास मोठ्या उद्योगांनाही झुकावं लागतं. कसं काय? तिथलं भूजल स्थानिक उद्योगांमुळे शिसे, कॅडमियम सारख्या जड धातूंनी दूषित झालं होतं. बापरे. एका स्वयंसेवी संस्थेने प्रदूषक पैसे देईल या तत्वावर काम केलं. त्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं आणि आरोग्याच्या समस्यांचा एक सविस्तर अहवाल तयार केला. आणि त्याचा काय परिणाम झाला? लोकांच्या वाढत्या दबावामुळे आणि अभ्यासाच्या पुराव्यांमुळे त्या उद्योगाला जबाबदारी स्वीकारावी लागली. अच्छा. त्यांनी फक्त चूक मान्य केली नाही, तर पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी एक मोठी पाण्याची टाकी आणि 900 मीटरची पाईपलाईन टाकून दिली. वा. इतकंच नाही तर गाळाने भरलेला तलाव स्वच्छ केला आणि 1000 झाडे लावली. यावरून दिसून येतं की समुदाय, स्वयंसेवी संस्था आणि उद्योग एकत्र आल्यास सकारात्मक बदल शक्य आहे. तर मग आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो? आपण भारतातील नद्या आणि हवेतील प्रदूषणाच्या गंभीर वास्तवापासून सुरुवात केली. आपण पाहिलं की हे प्रदूषण शहरांच्या वाढीशी, रमेशसारख्या स्थलांतरितांच्या संघर्षाशी आणि धारावीसारख्या झोपडपट्ट्यांच्या निर्मितीशी कसं थेट जोडलेलं आहे. पण चित्र पूर्णपणे निराशाजनक नाही. झाबुआ आणि दौराना येथील कथा आपल्याला सांगतात की जेव्हा समुदाय एकत्र येतो, जबाबदारी घेतो आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवतो, तेव्हा खरा सकारात्मक बदल शक्य आहे. अगदी. यातून पर्यावरणीय आरोग्य आणि मानवी कल्याण यांच्यातील अतूट नातं स्पष्ट दिसतं. विकासाच्या प्रक्रियेत लोकांचा सहभाग किती आवश्यक आहे हेच यातून अधोरेखित होतं. आपल्या स्रोतांमध्ये धारावीसारख्या ठिकाणांचा विरोधाभास खूप प्रभावीपणे मांडला आहे, जिथे एका बाजूला प्रचंड बकालपणा आहे तर दुसरीकडे त्याच शहराच्या आर्थिक विकासात मोलाचं योगदान देणारी एक मोठी अर्थव्यवस्था आहे. हो. यावरून ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. शहरी विकासाचं नियोजन असं कसं करता येईल की ज्यामध्ये या अनौपचारिक अर्थव्यवस्था आणि त्यांना चालवणाऱ्या लोकांना वेगळं न ठेवता सन्मानाने सामावून घेतलं जाईल, जेणेकरून त्यांना फक्त उपजीविकाच नाही तर आरोग्यदायी आणि सन्मानजनक जीवनही मिळेल. यावर विचार करायला हवा.